हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जगदंब जगदंब. तर आज अशा प्रकारे अन्वीचा मी टिफिन करण्यासाठी घेत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज मी करत आहे तिखट शेवया. तर शेवया ह्या काही घरी बनवलेल्या नाहीत. मी रोस्टेड शेवया डीमार्टमधून घेऊन आलते. तर यावेळी असे रोस्टेड शेवया मी आणलेल्या आहेत. त्या सर्वप्रथम तेल टाकून थोड्याशा भाजून घ्यायच्या. जरी त्या रोस्टेड असल्या तरी आपल्या पद्धतीने आपण थोड्याशा त्या रोस्ट करून घ्यायच्या असतात. अशा छानशा तेलामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या. त्यानंतर इथं मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता असं सारं साहित्य घेतलं आहे. आणि याच्यामध्ये तेल टाकून, जिरी मोहरी टाकून नेहमीप्रमाणे आपला कांदा, त्यानंतर हे टाकायचं, टोमॅटो टाकायचं, कढीपत्ता टाकायचं. आणि तुमच्याकडे कॉर्न असतील, मटार असतील, फ्रेंच बीन्स असतील, गाजर असेल ते टाकलं तरी चालते. छान व्हेजिटेबल्स अशा शेवया होतील. पण आज मी अशा नुसत्याच करत आहे. शेंगादाणेही टाकलेले आहेत. त्यानंतर अशा मस्तपैकी त्यांना गोल्डन ब्राउनिश कलरवरती असं छान भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे. तर ह्या ज्या शेवया असतात त्या तुम्ही आता मी सांगते की अशी फोडणी करून तुम्ही त्याच्यामध्ये रोस्ट न करता याच्यामध्ये अशा भाजून वरून गरम पाणी टाकू शकता. आता इथे मी थोडासा मॅगी मसाला मला मिळालेला फ्री, मी काही विकत नाही आणलेला, मला असंच तो फ्री पेपरवरती मिळाला होता. त्याच्यामुळे मी थोडासा तो शेवयांमध्ये टाकत आहे. एरवी तुम्ही नाही टाकला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. अशी सुंदर ओरिजिनल टेस्ट लागते. त्याच्यानंतर त्या शेवया तुम्ही अशा याच्या फोडणीमध्ये भाजून त्याच्यामध्ये वरून गरम पाणी ओतू शकता. पण मी आता हे सर्व भाजून याच्यामध्ये गरम पाणी, ह्याच्यामध्ये साधं पाणी टाकून ते पाणी उकळी आल्यानंतर वरून शेवया सोडणार आहे. त्या दुसऱ्या पद्धतीनेही करतात की पाणी आधी त्या शेवया त्या फोडणीतच रोस्ट करायच्या आणि वरून लागेल तसं गरम पाणी टाकायचं. पहा किती छान ऊन पडलेलं आहे. सूर्यप्रकाश अगदी आमच्या किचनमध्ये आलेला आहे आज. असा गोल्डन गोल्डन प्रकाशामध्ये स्वयंपाक करण्याची जी काही ही आहे ती वेगळीच आहे. मस्त. आणि अशा मी तिखट शेवया केलेल्या होत्या. आणि अशा छानशा मस्तपैकी तिखट तिखट शेवया नाश्त्याला असेल तर खूपच छान ब्रेकफास्ट लागतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे मी याच्यावरती पाण्याला उकळी आल्यानंतर अशा शेवया टाकलेल्या आहेत आणि मीठ वगैरे सगळं काही टाकलेलं आहे. त्यानंतर प्लेटला लागलेल्या सगळ्या शेवया मी टाकलेल्या आहेत आणि असं झाकण ठेवलेलं आहे. या शेवया इतक्या सुंदर आणि इतक्या सुटसुटीत झालत्या. खूपच सुंदर अशा या शेवया झालत्या. वरून अशी कोथिंबीर आणि लिंबू टाकून खायचं. खाण्यासाठी खूप सुंदर लागतं ब्रेकफास्टला. आणि वरती मी डाळिंब पण घेतलं होतं आज फ्रुट्समध्ये. तर या चला सर्वजण असे ब्रेकफास्ट करायला. आता मी अन्वीचा टिफिन भरते. तर अन्वीच्या टिफिनमध्ये आज दिलता मी पेरू, रोस्टेड काजू दिलते. त्यानंतर ह्या नाचणीची 3 बिस्किट आणि मनुके, काळे मनुके दिलेले. आणि आपल्या मेन कोर्समध्ये शेवया दिलेला. अशा प्रकारे मी तिचा टिफिन भरत होते. तर या सर्वजण नाश्ता करायला. थँक्यू.